दीपामावस्या, दिव्यांची पूजा करायची आणि आपण बाकी तुम्हाला पूजा वगैरे दाखवते केलेली मी. आज बघायचे गटारी स्पेशल, व्हेज गटारी स्पेशल थाली. बघूया काय असतं त्या थालीमध्ये. चला. नमस्कार, तुम्हाला बोलले आज आपण व्हेज गटारी बघूया. व्हेज स्पेशल गटारी, जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठीची गटारी. आता ते कांदा थोडासा भाजला, खोबरा भाजला. आपल्याला हे छान कोकणी मसाला बनवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे कोकणी मसाला, गरम मसाला, कांदा, खोबरा, आलं, लसूण हा आपला गरम मसाला आहे. मी तुम्हाला थोडा थोडा दाखवते. हे सगळं या पद्धतीने भाजायचं आहे, ब्राऊन पद्धतीने तुम्हाला सांगितलं मी. हा आपला मसाला झाला आहे. हे आपल्याला व्हेजची गटारी बघायची, व्हेज गटारी बघायची. हा आपला मसाला झाला. पहिल्यांदा ना खोबरं आणि आलं लसूण बारीक करून घ्यायची आणि मग कांदा मिक्स करायचा. आता हे तुम्हाला पाणी न घालता तुम्ही छान बारीक केलं ना, आणि थोडंसं अगदी पाव चमचा मीठ टाकायचं, कारण मीठ लक्षात राहायला पाहिजे आपल्याला टाकले म्हणून, नाही तर जास्त व्हायचं. तो म्हणजे कसं केल्या गेल्या लगेच असं मसाला वगैरे करायला नको, म्हणून थोडे 2-4 दिवसाचं असं तयारीत जाते. आता हे आहे सुरण. सुरणाचे असे छान काप काढायचे, अगदी पातळ, थोडेसे जाडे असे काप काढायचे. चिंच आणि पाण्यात मीठ टाकून त्याच्यामध्ये उकडायचे, अगदी थोडेसे उकडायचे, पातळ केलेले आहेत का. आणि हे आता आपण सगळं मच्छीला कसं लावतो, थोडा रवा, थोडं चण्याचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ, मीठ आणि तिखट असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण सुरणाचे काप उकडले ना, त्याला थोडंसं लिंबू पिळायचं, वरून लिंबू लावायचं. बाकी आपण हे सगळं मसाल्यामध्ये सगळं घेतलेलं आहे. आता टोप ठेवायचा, टोपामध्ये तेल घालून तेल तापलं की तेलात कांदा घालायचा. कांदा थोडासा परतला, तेल थोडंसं घ्या, कारण आपले गटारीची स्पेशल थाली आहे म्हणून. त्यात तिखट घालूया. आता भाजी कुठली बनवायची आहे ते सांगते. आपला मसाला केलेला तो घातला. आणि कोकणी मसाला म्हणून पण माझी एक व्हिडिओ आहे, हवी तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते, बघा तुम्ही. हे बघा काय बटाटा उकडला आणि हे काळे वाटाणे आहे. हे थोडे एक दिवस ठेवलेले, त्यामुळे छान मोड पण आले, त्यामुळे अजून टेस्ट येईल. हे अगदी कुकरला 4-5 शिट्ट्या केल्या. ते थोडे कडक असतात. कुकरच्या शिट्ट्या लवकर होत असतील तर 5-6 करा. आणि आपला मसाला छान फ्राय केला. गरम मसाला तर आपण घेतलाच आहे. तुम्हाला कुठला वरचा गरम मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता, कुठल्याही कंपनीचा. चमचाभर टाका.
पण जेव्हा अशा भाज्या करायच्या असतील ना, तेव्हा खडा गरम मसाला थोडासा घ्याच. आणि हा आपण चमच्यावर टाका. हे मसाला आपला चांगला फ्राय झाला. आता त्याच्यावर टोमॅटो घातले की लगेच थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालायचं. कोथिंबीर घालताना नेहमी 2 भाग करायचे. थोडीशी आधी मसाल्याबरोबर घ्यायची, कारण वरून घालून इतका त्याचा स्वाद येत नाही. आपण व्यवस्थित मसाल्यात घेतली तर चांगलं मिळून येते, चव येते. टोमॅटो घातले की मीठ घालायचं. टोमॅटो पण नरम होतो आणि आपला मसाला तर आता फ्राय झालेला आहे. वाटाणे शिजलेत, चांगल्या शिट्ट्या काढल्यात. बटाटा हवा तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. मस्त असं हे जवळजवळ हे चिकनचा मसाल्यासारखं केले. त्यात फक्त काळे वाटाणे घालायचे. तुम्हाला हवंय 2 चमचे तेल वाढवा, छान तरी येईल. अशी पण येईल, घातलेलं आहे. आता आपले वाटाणे घालायचे. थोडेसे वाटाणे ठेवा, ते मिक्सीला थोडेसे लावून आपण परत टाकणार आहोत, म्हणजे आपली भाजी पूर्ण अशी मिळून येईल. थोडे मिक्सरला पण अगदी बारीक नाही करायचे पिठासारखे, थोडंसं फिरवायचं. आणि आता तुम्हाला कसं घट्ट पातळ हवं आहे, थोडं पातळच ठेवा, अगदी घट्ट करू नका. आणि आता मस्त छान उकळी येऊ द्या, शिजू द्या, व्यवस्थित मिळून येऊ द्या. तोपर्यंत आपण इथे सुरणाचे काप केलेले, त्याला आता मसाला लावून घेऊया, कोटिंग करून घेऊया. आता हे आपण सुरणाच्या कापांना सगळं लावले. लिंबू वगैरे पिळला होता, मीठ मसाला सगळं घेतले. यात तुम्हाला आलं लसणाची पेस्ट असेल ती सुद्धा सुरणाला आधी लावून ठेवलीत ना तरी चालेल, त्याने आणखी टेस्ट येईल. मच्छीसारखं थोडं वाटलं पाहिजे ना. उकळायचे पण अगदी 1-2 उकळ्या काढायच्या एकदम. आता यांना लावून झालं आहे सगळं. आता आपण इकडे परत आपल्या वाटाण्याच्या सांबाराकडे येऊया. मस्त बटाटा टाकायचा आहे, त्याची साल काढून तो कापून. आता बघा मस्त उकळतोय छान. आता आपल्याला जितकं घट्ट पातळ हवं आहे तेवढं उकळवा. वाटाणे शिजलेले आहे, बटाटा शिजलेला आहे, मसाला छान फ्राय झालेला आहे. असे आपले सुरणाचे काप तिकडे तयार आहेत, त्यांना तळायचं आणि वड्यासोबत वगैरे खाता येईल असे हे वाटाण्याचा सांबारा करायचा. मस्त वडे बनवायचे. आता वडे पूर्णपणे मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. कारण काल आपले गटारी स्पेशल चिकन वडे झालेत, तीच रेसिपी वड्यांची आहे, ते तुम्ही बघा. नाही मग आपली व्हिडिओ मोठी होईल. हे सुरणाचे काप आता फ्राय करून घ्यायचे. तिकडे कढई तापत ठेवायची आणि वडे काढायचे. मस्त काळ्या वाटाण्याचा सांबारा अगदी चिकनच्या मसाल्यातच बनवला आहे. सगळं जे चिकनला टाकतो ते टाकले.
आणि कुठलेही कडधान्य जर मोड आले तर त्याचं आणखीनच चव वाढेल. आणि गरम गरम तेलामध्ये वडा सोडायचा. तेल चांगलं तापलेलं असेल तेव्हाच सोडायचं, तरच फुगेल, नाही तर फुगणार नाही. आणि हा असा आपला टम्म फुगलेला वडा तयार. असे वडे काढून घ्या. मस्त वाटाण्याचा रस्सा घ्या. आता आपण सुरणाचे काप आहेत, तुम्ही सुरणाचे करा, बटाट्याचे करा, वांग्याचे करा, कसलेही करा. व्हेजवाल्यांनी पण मस्त गटारी साजरी केली पाहिजे. असं आपलं व्हेज स्पेशल गटारी. आणि आता थोडीशी माझी दिव्यांची पूजा बघा. दीपपूजा पण करूया. सगळ्यांनी करा. घरात दिवा एक असेल, दोन असेल, सगळे नाही लावलेत तरी चालेल. पण घरातले दिवे कधीतरी घासले जावेत म्हणून पण असेल दीपपूजा. ते निदान घासून ठेवा सगळे स्वच्छ करून. आणि छान पूजा करा. करतोय शिव म्हणत आहे तुझी आ तुझी रेसिपी बनत आहे. माझी काय बनवतोय? हेल्प करतोय. अरे अरे उलटा होतोय काय सगळे आता नीट लाव त्याचे त्याला. उलटा बिलटा लावू नकोस. हे जुळं आलंच आहे. घरातले सगळे दिवे काढायचे, घासून पुसून स्वच्छ करायचे. सगळेच लावलेत नाही तरी चालेल, पण 5 लावा, 7 लावा, 3 लावा, 2 लावू नका. 1 लावलात तरी चालेल, पण त्यांची पूजा करा. हळद कुंकू घाला, फूल घाला आणि त्यांची पूजा करा. मनापासून पाया पडा. दिवा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा असतो. अगदी प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला दिवा लागतो. मग त्याचा पण एक दिवस हवा आहे, म्हणून हे दीपपूजन असं समजा. बाकी नमस्कार.